तर प्रेक्षकांनो, आता इकडे नीता वहिनींनी आता इकडे एकदम भयानक असा वेश घेतलेला असतो. ते म्हणजेच एकदम तिने साधी पांढऱ्या रंगासारखी एकदम साडी घातलेली असते आणि एखादी चुडेल कशी असते, म्हणजेच एकदम तिचे पूर्ण शरीर जळल्यासारखं, तिचा पूर्ण चेहरा जळल्यासारखा असतो आणि एकदम तिचे केस जे असतात एकदम खुल्ले असतात, जणू काही ती एखादी वेडी बाईच आहे की काय. आणि आता एकदम तिचे डोळा म्हणजे पूर्ण समोरून असे केस तिने घेतलेले असतात. आणि आता इकडे हा रूप इकडे जेव्हा दामिनी बघते तेव्हा तर इकडे तिच्या तोंडातून एकही शब्द सुद्धा निघत नसतं. तर नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे नीता आणि अवंती दोघीही किचनमध्ये रडत असतात आणि सांगत असतात की कशा प्रकारे त्यांनी या किचनमध्ये एकमेकींना ओळखलं, एकमेकींचे आसू पुसले आणि या घरामध्ये त्यांना काय काय मिळालं. इतकंच नाही तर त्यांनी सगळं काही सांगितलेलं असतं आणि त्यांचे हे जे आजपर्यंत मुजुमदारांच्या घरी छळ झालेले आहे हे सगळं ऐकून आता इकडे सावीच्या डोळ्यात खूप अश्रू असतात. आता इकडे नीता अवंती एकमेकींना धरून रडत असतात, एकमेकींची आसू पुसत असतात. आता इकडे सावी बोलते, वहिनी हे बघा, आता रडायचं नाहीये. आता या मुजुमदारांच्या घरी म्हणजेच या दामिनी मॅडमने तुम्हाला त्रास दिलाय ना, तर आता इकडे त्यांना तर आपण शिक्षा देणारच. आता असं म्हटल्याबरोबर इकडे त्या बोलतात, म्हणजे अवंती, अगं पण कसं द्यायचं. त्यावर आता इकडे सावी बोलते, अहो आपण भास्कर भाऊजींना सुद्धा दिलंच की नाही त्यांची शिक्षा. आता असं म्हटल्याबरोबर इकडे अवंती बोलते, अगं पण आता काही त्यांना म्हणजे दामिनी आईला काही मारायचं का, अगं ते कसं शक्य आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे सावी बोलते, हे बघा बरोबर आहे तुमचं, म्हणजे मारायचं वगैरे नाही, आपण आता त्यांना मानसिक छळ म्हणजेच मानसिक त्रास द्यायचा आहे, शारीरिक नाही. आता असं म्हटल्याबरोबर इकडे यांना समजत नसतं काय करायचंय. आणि म्हणून तिकडे सावी किचनमध्ये म्हणजेच आता इकडे तिथे विचार करण्याचा प्रयत्न करत असते आणि हाताने चाकू फिरवत असते. आता एकदम समोर म्हणजेच तिच्या मागे म्हणजे एकदम ती नीताच्या मागे जाते आणि एकदम तिच्या पाठीला चाकू लावत असते आणि बोलते की वहिनी, तुम्हाला मी सांगेल ते करावंच लागेल. आता इकडे ती खूप घाबरलेली असते आणि बोलते, अगं सावी हे काय करतेस तू, हे बघ तू काढ बरं तो चाकू. आता इकडे त्यावर ती घाबरून बोलते की हो, तू जे सांगेल ना मी ते करेल. इकडे अवंतीला समजत नसतं सावी का अशी वागते. त्यावर तिकडे सावी हसते आणि तिच्या हातात असतं चाकू नाही तर बेलणं. त्यावर तिकडे ती बोलते, बघितलात ना वहिनी, जेव्हा शेवटी आपल्या अंगावर जेव्हा मरण येतं तेव्हा कोणीही काहीही करू शकतं आणि असाच त्रास आपण दामिनी मॅडमला द्यायचा आहे. हे बघा, फक्त म्हणजेच माझ्या पप्पांचा ॲक्सिडेंट त्यांनी केलाय, हे माझ्या व्यतिरिक्त फक्त एकच व्यक्ती त्यांनाच माहिती आहे, ते म्हणजे स्वतः दामिनी मॅडम. आणि म्हणून आता इकडे काही झालं तरी त्यांचा म्हणजेच खेळ खल्लास करायचा. आणि तिकडे सगळं काही ते प्लॅन आता यांना समजून सांगते. आता यांचं तर असं बोलणं चालू असतं, पण एकदम आता इकडे काहीतरी बॉटल पडण्याचा आवाज येतो. आता एकदम या सावध होतात. इकडे नीता बोलते, अगं सावी, इरा येते इकडे. आता इकडे कारण रात्र असते आणि तिकडे ती पाणी भरायला आलेली असते तिच्या बॉटलमध्ये. त्यावर तिकडे अवंती आणि सावी दोघी या तिकडे तिथे लपून बसलेल्या असत्या ओट्याखाली. आता इकडे त्यावर नीताला एकदम बघून इकडे इरा घाबरते आणि बोलते, काय हो वहिनी, मी घाबरले ना. त्यावर आता इकडे ती बोलते की हे घे, हे बॉटल घे. त्यावर आता इकडे इरा बोलते, तुम्ही काय करत होता तितक्या रात्री इथे. त्यावर आता इकडे ती बोलते, अगं काही नाही, मी पण म्हणजेच पाणीच घ्यायला आले होते. त्यावर आता एकदम ती जाते आणि एकदम मागे पलटते बोलते, मी पण म्हणजे अजून कोण आहे तुमच्यासोबत. त्यावर आता इकडे ती बोलते, कोण आहे म्हणजे, अगं तू जशी पाणी भरायला आली तशी मी पण आली. आता असं म्हटलं बरोबर इकडे ती बोलते, नाही मला काहीतरी गडबड वाटते. आणि म्हणून तिकडे ती किचन ओट्याकडे वगैरे जाणार तितक्यात तिकडे समोरून नीता येते आणि बोलते, इरा तू हे काय लावलंस ग. हे बघ, तू आता इथे ना भुणभुण लावू नकोस. जर इथे थोडंसंही काही आदळआपट केली ना तर मी भाऊजींना सांगेल. आणि तुला समजत नाही का ग. त्यावर आता इकडे ती म्हणजेच इरा तिच्यावरच आवाज चढवण्याचा प्रयत्न करते. त्यावर आता इकडे नीता तिच्यावरच आवाज चढवते आणि बोलते, हे बघ इरा, तुला मी आत्ता सांगते, तू इथून आत्ताच्या आता जा, नाहीतरी मी भाऊजींना आवाज देईन. आता इकडे ती जात नसते तर हे पाहून इकडे ती जोर जोरात बोलते, धैर्य भाऊजी. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, हो ओके ठीक आहे, मी चालली आहे. आता इकडे इरा तिथून पळून जाते. आता इकडे त्यावर सावी आणि अवंती बोलतात, अगं तू करून दाखवलंस की, अगं इराला पळवलं म्हणजे दामिनी मॅडमला सुद्धा पळूनच लावशील. आता इकडे धैर्याला एकदम जाग येते, तो विचार करतो की सावी कुठे गेली असेल म्हणून. आता एकदम तो बाहेर जाणार तितक्यात आता इकडे सावी आतमध्येच असते. त्यावरती बोलते, फ्रेंड तू कुठे चाललास. त्यावर आता इकडे तो बोलतो, अगं मला वाटलं की दार उघडा आहे म्हणजे तू बाहेर गेली असेल. त्यावर आता इकडे ती बोलते, नाही नाही, ते ना पाणी संपलं होतं म्हणून मी पाणी आणायला गेले होते आणि आता वॉशरूमला, चल आता आपण जाऊ झोपूया. आता इकडे धैर्य तो दार लावतो आणि इकडे सावीला झोपी घालतो. त्यावरती बोलते, आता फ्रेंड मी इथून कुठेही जाणार नाही, तू असाच माझा हात पकडून मला झोपी घाल. त्यावर तिकडे हे तर झोपी जातात. पण आता इकडे सकाळ झालेली असते. आता इकडे सगळेजण म्हणजेच इकडे भास्कर, सावी, इरा आणि धैर्य इथे नाश्ता करत असतात. नीता आणि अवंती तिथेच असतात. आता इकडे त्यावर
त्याला डॉक्टरचा फोन येतो धैर्यला. आणि आता इकडे डॉक्टर बोलतात की रिपोर्ट्स आलेत, तुम्ही जरा आमने सामने याल तर म्हणजे आपण बोलणं बरोबर होईल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो बरं ठीक आहे. आता इकडे तो निघालेला असतो. त्यावर आता इकडे तितक्यातच दामिनी त्यांनी बोलते, म्हणजे आता इकडे धैर्य बोलत असतो की माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे, तर मी गाडीला मदतून घेईल आणि नंतर मग माझे तिकडनंच इन्स्टिट्यूटला जाईल. आता मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तितक्यात दामिनी त्यांनी बोलते, अरे धैर्य थांब की, अरे मी सुद्धा आपल्या कामानिमित्त तिकडे चालली आहे, त्याच वेळी चालली आहे, तर तुला जाता जाता ड्रॉप करून देईल. त्यावर आता इकडे हे दोघंही निघत असतात. त्यावर आता इकडे सावी बोलते, फ्रेंड तू चाललास? त्यावर आता इकडे तो बोलतो हो हो. आता इकडे त्यावरती बोलते, मग तू केव्हा येशील? त्यावर आता इकडे तो बोलतो, मी ना बघ आता 10 वाजलेत, आता मी 4 वाजता येईल, म्हणजे तुला ना माझी 6 तास वाट बघावी लागेल, पण तोपर्यंत नो मस्ती, नो काहीच नाही, समजलं ना तुला? त्यावर आता इकडे ती बोलते की बरं ठीक आहे. त्यावर आता इकडे तो बोलतो, बरं मग आपण तिकडनं आल्यावर खेळायचं. त्यावर आता इकडे तो निघत असतो. त्यावर आता इकडे ती बोलते, थांब फ्रेंड तू नाही जायचं. त्यावर तो बोलतो, आता काय झालंय सावी? त्यावर आता इकडे ती माथ्यासमोर करत आता इकडे इशारा दाखवत असते, म्हणजे किस करायची राहिली म्हणून. आता इकडे तो तिला किस करतो आणि आता इकडे तो बोलतो, बरं आता खुश? त्यावर आता इकडे सावी सुद्धा त्याला किस करते माथ्यावर. आता हे सगळं बघून इकडे यांना जरा ऑट वाटत असतं, पण इकडे अवंती आणि नीता खुश असतात. इकडे इरा तर इतकी जळफळाट होत असतो तिचा, तिने आता इकडे अख्ख्या मिरच्याच खाल्लेल्या असतात. आता इकडे त्यावरती बोलते की आता खुश आता जा लवकर ये हां. आता इकडे हे दोघंही चालले जातात. पण मात्र आता इकडे इराला चांगलीच तिखट लागलेली असते. मजाक घेतात इकडे नीता बोलते, काय इरा काय झालं? अगं पोहे तर तिखट नव्हते. त्यावर काय ग काही झोंबलंय का? आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती तिथून रागाने निघून जाते. आता इकडे या तिघी हसत असतात. तिकडे यांचा प्लॅन चालू होतो. आता इकडे ही इन्स्टिट्यूटच्या बाहेर केव्हा निघते हेच वाट बघत असतात. त्यावर आता इकडे अवंती बोलते, अगं सावी जर आपल्याला आईने चुकून जरी बघितलं तर आपलं काही खरं नाही. त्यावर इकडे सावी बोलते, वहिनी तुम्ही काळजी करू नका बरं, तेव्हाच आपण परागच्या मित्राच्या गाडीत आलोय ना, तुम्ही काळजी करू नका. आता इकडे दामिनी जी असते इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडलेली असते आणि ती गाडीत बसलेली असते. कोणीतरी जोरजोरात आपटतं खिडकीवरून. आता इकडे ती खिडकी उघडल्याबरोबर एकदम भूतीनी नीता जी असते एकदम तिचं रूप असतं आणि एकदम भीती दाखवते. आणि आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे एकदम ती खूप घाबरते आणि बोलते, कोण आहेस तू? त्यावेळी नाही मला काही नकोय, मी तुला सावध करायला आली. सावध, तुझा खेळ संपलाय, आता तुझं गाडगं भरलं. आता असं म्हणून तिकडे तिच्या अंगावरती काहीतरी वेगळेच हे करते आणि छोटीशी गाडी फेकते, तिथून पळून जाते. आता इकडे त्या गाडीवर मेसेज असतो की दामिनी तुझा खेळ संपलाय, तुला काय वाटलंय? अगं गाडी स्क्रॅचला टाकली म्हणून सगळं काही संपलं आणि असं सगळं काही असतं. आता हे सगळं बघून ना तिकडे ती चांगलीच घाबरलेली असते. पण आता प्रेक्षकांना नवीन भागात पाहायला मिळणार आहे की तिकडे दामिनी इकडे नीताच्या मागे लागलेली असते. नीताला समजत नसतं कुठे पळावं आणि कुठे नाही, ती फक्त चेहरा लपवत पळत असते. इकडे सावी जी असते तिकडे नीताला वाचवण्यासाठी उतरलेली असते. तर आता प्रेक्षकांनो काय होईल, तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.